नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण विषय चर्चेला घेणार आहोत. नेमकं आपल्याला आपल्या स्वतःच्या कुंडलीच्या संदर्भातून नक्की काय करायला पाहिजे, कुठला विचार करायला पाहिजे. येते लक्षात? तोच विचार असतो ना. आणि ह्याच विचारामध्ये आपण संभ्रमात आहोत. प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाचं कुंडलीतलं स्वरूप काय आहे आणि त्या प्रश्नाला अनुसरून सध्याची वर्तमान स्थिती काय आहे, त्याच स्थितीला अनुसरून वर्तमानातली ग्रह नक्षत्र राशी गोचर काय आहे याचाच विचार होत नाही आहे. बरोबर ना? नुसतं आपलं कॉपी पेस्ट सारखं चाललेलं आहे सगळ्यांचं. अमक्या पुस्तकामध्ये अमुक एक लिहून ठेवलेलं आहे, अमक्या ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. तेवढंच फक्त वेळोवेळी समोर मांडत जायचं. पण वास्तव काय आहे हे कोण लक्षात घेत नाही. येते लक्षात? ह्याच मुद्द्यावर थोडंसं मी सहजतेने कसं पाहता येतं या संदर्भातून तुमच्याशी संवाद साधतोय. मंडळी, एक तर लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा समस्त शास्त्र ही दोष घालवणारी शास्त्र नाही आहेत. येतं लक्षात? ही दोष घालवणारी शास्त्र नाही आहेत. आणि मुळात दोष हा प्रकारच नाही आहे शास्त्रामध्ये. येतं लक्षात? लक्षात घ्या, शास्त्रामध्ये अशुभ ग्रह, अशुभ नक्षत्र हा प्रकारच नाही आहे. थोडंसं आश्चर्य वाटेल, पण हे वास्तव आहे. शास्त्रामध्ये दोष, अशुभता हा प्रकार नाही आहे. दोष, अशुभता ह्या प्रकाराची जाणीव त्या पर्टिक्युलर कुंडलीला ठराविक मर्यादित कालावधीपुरतीच जाणवते. त्याच्या मागची कारणं देखील वेगळी आहेत ना प्रत्येकाची. विचार करा, जर ग्रह दूषित असते किंवा ग्रहयोगाची जी काही सांगड जुळते ती सांगड जर अशुभ ठरत असती तर सरसकट सगळ्यांना त्याचा तोच परिणाम जाणवला असता की नाही? तो परिणाम काही मोजक्याच लोकांना का जाणवतो? म्हणजेच काय, ग्रह नक्षत्र किंवा ग्रहयोग हे सरसकट सर्वांना ना अशुभ ठरत ना शुभ ठरत. आणि याला दोषाचं नाव देऊन जो काय प्रकार चालतो तो समजून घ्या, सावध व्हा. त्यावेळेस दोषात्मक स्थिती असते, नाही म्हणत नाही कोणच त्याला, पण त्याचा कालावधी तो मर्यादित असतो ना. त्या ग्रहयोगामधील जी परिस्थिती निर्माण होते, त्यांच्या ग्रहयोगातील त्या दोन्ही ग्रहांच्या, तिन्ही ग्रहांच्या योगातील जी त्यांच्या स्वतःची जी गोचर गती असते, त्या गतीमध्ये येणारा मर्यादित कालावधी तेवढाच तुम्हाला दूषित लाभत असतो. आणि तो 100% दूषित अजिबात नसतो. कारण प्रत्येक ग्रह हा वेगवेगळ्या नक्षत्रातून गोचर करत असतो, त्या नक्षत्राच्या वेगवेगळ्या चरणातून गोचर करत असतो. आणि ज्या राशीतून गोचर करत असतो ती राशी
प्रत्येक कुंडलीमध्ये वेगवेगळ्या स्थानांशी रिलेट करते, म्हणजे वेगवेगळ्या स्थानात येत असते. तर एखादा मुद्दा, प्रश्न किंवा एखादा विषय हा सगळ्यांना सरसकट लागू होत नाही. प्रत्येकानं आपापल्या कुंडलीप्रमाणे, आपापल्या कुंडलीच्या जन्मनक्षत्र गोचरीप्रमाणे, म्हणजेच ताराचक्रातील मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराकडे पाहायचं असतं. मुद्दा लक्षात येतोय? हे जे म्हणजे हातभर पानभर लिहून जे पाठवतात ना, हे ग्रहाचे अशी अशी गुणधर्म आहेत, ग्रहाची अशी तत्व आहेत, ग्रहांची फलितं अशी असतात, शनी आणि राहू एकत्र आल्यानंतर काय फलितं होतात, मग कुठल्या राशीला काय फलितं देणार, वगैरे 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 सगळं. किंवा उच्चीचा गुरु अमक्या ठिकाणी असेल तर काय फलितं देतो, नीचीचा मंगळ अमक्या ठिकाणी असेल तर काय फलितं देतो, हे सगळं त्या ज्योतिषशास्त्रातली बेसिक सर्वसाधारण माहिती आहे. त्या माहितीच्या आधारे आपण निर्णयाला नाही पोचता येत आपल्याला, किंवा आपण पोचूही नये. कारण इथे तुम्ही फक्त एका ग्रहाच्या संदर्भातून ती माहिती समोर घेतली आहे ना, तीच माहिती सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या स्वरूपातून समोर येते आणि कुठल्या स्वरूपातून परिणाम साधते हे पाहणं गरजेचं असतं की नाही? ते पाहतो का आपण? खैर, याच्यामध्ये जो कुंडली मालक आहे त्याची काही चूक नसते. तुमच्यासमोर जसं मांडलं तसंच होणार ते. आणि गंमत काय होते, यजमान, जातक किंवा कुंडली, ज्याची कुंडली आहे तो ज्योतिषाकडे गेल्यानंतर स्वतःहूनच सगळं सांगून मोकळं होतात ना. असं होतं कारण आम्ही विचारतो ना, कुठल्या प्रश्नासाठी तुम्हाला कुंडली बघायची आहे, तर हाच प्रश्न का घेऊन आलात, नेमकं कारण काय? तुम्ही त्या प्रश्नाबद्दल बोलताच, पण इतरही सगळं अवांतर सगळं त्यांना सांगून मोकळं होतात, म्हणजे आम्हाला सांगून मोकळं होतात. तर तुमची कर्मगती काय आहे, तुम्ही काय करताय, ह्याचा तर्क आम्ही सहज जोडू शकतो ना, जर तसाच अभ्यासू ज्योतिषी असेल तर. येते लक्षात घ्या, जन्मलग्न कुंडलीवरून आत्ताच्या काळामध्ये भविष्य वर्तवणे, वास्तविक त्याला भविष्य म्हणणं चुकीचं ठरेल, कारण फलित वर्तवणे किंवा फलित शक्यता वर्तवणे हे कधीही चुकीचं ठरतं रे. हां, त्यावेळेस जे काही विशिष्ट योग तयार झाले होते त्या योगावर तुम्ही म्हणजे ते योग भोगलेले असतात आणि त्याच योगाचा परिणाम आपल्याला, म्हणजे त्या योगावरतीच ती घटना का घडली ह्याच्या मागचं गणित खूप खोल आहे. त्याला म्हणजे अक्षरशः आपल्या पुनर्जन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये डोकवावं लागतं. कारण ते कारण असतं, आत्ता आपण त्या योगावरती जन्म घेतलेला असतो आणि जे का आत्ता आपण भोगत असतो त्याच्या भोगण्यामागचं कारण ते मागच्या जन्मामध्ये किंवा गतजन्मामध्ये दडलेलं असतं, गतजन्माच्या कर्मामध्ये दडलेलं असतं. त्या कारणापर्यंत त्या शंकेचं निराकरण करायचं असतंच आपल्याला, पण त्या शंकेचं निरसन करण्यापर्यंत पोचायचं आहे. तर आत्ता आपल्याला वर्तमानात स्वतःला सक्षम राखणं गरजेचं आहे की नाही? मग ते वर्तमानात मला आहे त्या प्राप्त ग्रहस्थितीला अनुसरून, त्या ग्रहस्थितीच्या मार्फत निर्माण होणारे जे काही परिणाम आहेत, प्रभाव आहे, जो काही प्रभाव आपल्यावर घडतोय त्याला ॲडजस्ट करून, त्याला सामावून घेऊन, त्यातील नकारात्मकता शुद्ध संतुलित राखून आपल्याला वर्तमानामध्ये सक्षमपणे, सुदृढपणे उभं राहायचं असतं. कारण तुम्ही काही केलं तरी काही घटनाक्रम बदलत नाही.
घडायचं ते घडतंच आहे. ज्या परिस्थितीला, ज्या घटना प्रसंगांना तुम्हाला सामोरे जायचं ते जावंच लागतं. त्याच्यामध्ये सुट्टी नाही. आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना प्रसंगांना बदलण्याची ताकद किंवा क्षमता ही परमेश्वराने देखील आपल्याकडे राखून ठेवलेली नाही. जे परमेश्वराने स्वतःकडे ठेवलेली नाही. याच्या मागचं कारण एकच आहे, आपण जन्म घेतो तो अनेक जन्मातल्या कर्मफळाचं गाठोडं घेऊन आलेलं असतो. ती कर्मफलित भोगायची असतात, म्हणून ह्या जन्माला आलेलो आहोत. येते लक्षात? जन्म घेताना आपण कोणाच्याच पोटी जन्म घ्यायचा, कुठल्या शहरात घ्यायचा, कुठल्या कुटुंबात घ्यायचा, कुठल्या जातीत घ्यायचा, कुठल्या देशात घ्यायचा, हे आपल्या हातात नसतं ना. हे सगळं ठरतं आपल्या गतजन्मातल्या कर्मभोगानुसार, त्या कर्मातील शिल्लकीनुसार. आपल्या हातात काय आहे? फक्त वर्तमानानुसार जगायला शिकायचं. आणि हेच मार्गदर्शन करायचं काम शास्त्र करत असतं. वर्तमानानुसार जगण्याचा प्रयत्न कसा करायला हवा आहे याचं मार्गदर्शन म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्र. येते लक्षात? घाबरून काही उपयोग होणार नाही. दडपण घेऊन काही उपयोग नाही. जास्त आनंद मानण्यामध्ये पण काही तथ्य नसतं. कारण दुःख देखील चिरकाळ टिकत नाही आणि आनंद देखील चिरकाळ टिकत नाही. कारण निसर्गाचा नियमच आहे ना, परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे. भगवद्गीतेमध्ये एक वाक्य छान सांगितलं ना महाप्रभू कृष्ण भगवाननी, की हेही दिवस जातील, हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे दुःखात असलात तरी ते वाक्य लक्षात घ्यायचं, सुखात असलात तरी ते वाक्य लक्षात घ्यायचं. हेही दिवस जातील. म्हणजेच आपल्याला फक्त वर्तमानाचा विचार करायचा आहे आणि तो विचार आपल्याला आपल्या स्वतःच्या कुंडलीनुसार करायचा आहे. आपल्याला स्वतःच्या म्हणजे तुम्हाला स्वतःला प्राप्त जन्म नक्षत्र गोचरीनुसार करायचं आहे. उगाच हे जे सगळा जो अवडंब रचलेला आहे त्याला बळी पडायचं नाही आहे. येते लक्षात? आणि हाच विचार वर्तमानानुसार कसा करायचा याचं छानसं सहज मार्गदर्शन तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचर म्हणजेच नवतारा चक्र करत असतं. की मला माझ्या आयुष्यामध्ये अशुभता प्रदान करणारं कोण कोण आहेत, कोणाच्या माध्यमातून किती काळासाठी ती मला अशुभता भोगावी लागणार आहे ह्याचं मार्गदर्शन म्हणजे इन ॲडव्हान्स मार्गदर्शन आपल्याला करून ठेवलेलं आहे. कुठल्या ग्रहापासून मला काही गोष्टी साध्य करता येतील, कुठला ग्रह, कुठली नक्षत्र मला मित्रत्वाच्या नात्याने कायम सहाय्यक ठरणारी आहेत, कुठली ग्रह नक्षत्र मला संपन्नता देणारे आहेत, कुठली ग्रह नक्षत्र मला सुख शांती क्षेम देणारी आहेत, कुठले ग्रह माझा वधन म्हणजे अशुभता देणारे आहेत, माझी प्रतारणा घडवणारे आहेत, किंवा कोणत्या नक्षत्राच्या त्या कालावधीमध्ये माझी प्रतारणा अवहेलना होणार आहे, होऊ शकते, ह्याचा संपूर्ण आलेख तुम्हाला जन्मताच देऊन ठेवलेला आहे जन्म नक्षत्र गोचरीतून. पण आपण त्याला त्या दृष्टीने समजूनच घेत नाहीये. समजून घ्या. जन्म नक्षत्र गोचरीवरती विचार करा. ती तुमची प्रत्येकाने स्वतःची जन्म नक्षत्र गोचर समजून घ्या आणि त्या दृष्टीने तुमचे दैनंदिन जीवनाची आखणी करून घ्या. सुरुवातीला त्रास होईल थोडासा, पण एकदा का ती तुमचं अंगवळणी पडलं की बघा तुमचं जीवन कसं सुखमय आणि सुदृढ होत आहे. तुमची निर्णय क्षमता किती सुदृढ आणि सकारात्मक होती, सक्षम होती आहे. मुद्दा लक्षात येतात ना?
उगाच घाबरून जायची गरज नाही. आणि मला सांगा, जे फेसबुकवरती म्हणजे फेसबुकसारख्या माध्यमातून, व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून जे मोठे मोठे ज्योतिषाबद्दल लिहिलं जातं, सांगितलं जातं, अगदी कथा कादंबऱ्यासारखं व्यस्त कथा रचून सांगितलं जातं, त्याचा आणि प्रत्यक्ष आपण भोगत असलेल्या जीवनाचा तसा संबंध लागतो का हो? नाही ना. कारण कुंडलीमध्ये 12 ग्रह आहेत. ते 12 ग्रह 12 नक्षत्रातून जात आहेत. त्या 12 नक्षत्रांच्या 12 चरणातून त्यांची गोचर चालते. आणि ह्याच म्हणजे हेच त्रिकूट किंवा हे चौघजण म्हणजे ग्रह, नक्षत्र, नक्षत्रस्वामी, चरणस्वामी, राशीस्वामी, चौघं म्हणण्यापेक्षा पंचांगच हे फलिताचं, हे ज्या राशीतून जात असतं त्या राशीचं स्थान, त्या राशीतला विषय तुम्हाला तुमच्या कुंडलीत कुठल्या विषयाला निगडीत ठरतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर ना. हे लक्षात घ्या. आणि हेच साध्या सहज पद्धतीने शास्त्र देखील आपल्याला सांगतंय, पण आपण लक्ष देत नाही. कारण चूक तुमची नाही आहे, शास्त्र सांगणाऱ्यांनी, मांडणाऱ्यांनी किंवा समजून सांगणाऱ्यांनीच त्याच्यामध्ये एवढं सगळं काय अवडंबर माजवून ठेवलं आहे, भ्रमित करून दिले लोकांना, केवळ स्वतःच्या अगदी किंचितच्या स्वार्थासाठी. असो, मुद्दा लक्षात घ्या आणि वर्तमानानुसार मला कसं जगता येईल ह्याचं नॉलेज घ्या, याची माहिती घ्या. आणि तुम्हाला वर्तमानात तुमच्याच पत्रिकेनुसार कसं राहिलं पाहिजे किंवा कोणाचं सहाय्य घेतलं पाहिजे, ते सहाय्य देखील तुम्हाला तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीने देऊ केलेलं आहे किंवा ज्योतिषीय कुंडलीशास्त्राने देऊ केलेलं आहे. फक्त त्याचा नीट विचार करायचा आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात म्हणजे त्याला सामावून घ्यायचं आहे. येते लक्षात. तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीला म्हणजे ताराचक्राला समजून घ्या. त्याच्या बाहेर कुंडली शास्त्र नाही. तुमच्या वैयक्तिक जीवनाची जी कुंडली आहे तुमची, ती तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीच्या बाहेर नाही. जे त्यात सांगितलेलं आहे तसंच तुमच्या तुमच्या जीवनामध्ये घडत असतं. त्याच पद्धतीने अनुभव घ्या. आणि अशाच विषयाबद्दल तुम्हाला पाहिजे असेल तर माझं आपले हे जे चॅनल आहे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन, माझ्या मते हा 130वा व्हिडिओ असेल. तर इथून मागचे सगळे व्हिडिओ एक करून वेळ काढून ऐका, पहा. हे तुमच्या लक्षात येईल की शास्त्र किती सहज आणि सोपं आहे ते. लक्षात. विषय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आपले येतात ते जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. असाच पुढचा व्हिडिओ घेऊ म्हणजे असाच विषय घेऊन पुढे येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु. नमो आदेश.